सांगली जिल्ह्यामध्ये 15 जुलैपासून लागू होणारी हेल्मेट सक्ती ही शहरी विभागासाठी लागू नसून हायवेसाठी ही लागू असल्याचा खुलासा सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी केला आहे। 15 जुलै रोजी हायवेवर हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार असून शहरी भागामध्ये हेल्मेट बाबतचं जनजागृती केली जाणार आहे। याबाबत सर्व पोलिसांना तसेच पोलीस ठाण्यांना आदेशित केले असून 15 जुलैपासून हायवेवर एकही दुचाकीस्वार हेल्मेट न परिधान करता दिसला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे। मात्र दुसरीकडे सांगली शहरामध्ये त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये हेल्मेट वापराबाबतचं जनजागरणसुद्धा पोलीस विभाग आणि वाहतूक शाखेकडून केलं जाणार आहे। त्यामुळे नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरावं असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी केलं आहे। सर, हेल्मेट सक्तीसंबंधी बऱ्याच लोकांचे गैरसमज झालेले आहेत। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण हेल्मेट सक्ती ही हायवेला करत आहोत, कारण हायवेला गेल्या वर्षभरामध्ये 168 अपघात झालेले आहेत। त्याच्यामध्ये 168 लोक मयत झालेले आहेत ज्यांच्याकडे हेल्मेट घातलेलं नव्हतं, आणि यावर्षी 81 लोक हेल्मेट नसल्यामुळे मरण पावलेले आहेत। या सगळ्या गोष्टी पाहता हायवेजला हेल्मेट सक्ती करण्यासाठी आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये प्रयत्न करत आहोत, आणि त्यामध्ये सर्व जनतेने सहकार्य करावं, लोकांचा जीव वाचावा, हाच यामागे उद्देश आहे। दुसरा कुठलाही उद्देश नाही आहे, लोकांना त्रास देण्याचा तर मुळीच उद्देश नाही आहे। सर्वांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्या घरच्या कुटुंबियांची सुरक्षितता लक्षात घेऊन हेल्मेट सक्तीमध्ये स्वतःहून पार्टिसिपेट करावं, स्वतःहून यामध्ये पुढाकार घेऊन आपण हेल्मेट वापरावी आणि पोलीस विभागाला सहकार्य करावं आणि आपल्या स्वतःच्या जीविताचं संरक्षण करावं, हाच त्यामागे उद्देश आहे। पहिल्या टप्प्यात फक्त हायवे तुमच्या शहराचा काय? पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही फक्त हायवेजला हे करत आहोत। याच्यामध्ये हायवेजला करण्याचं कारणही तसंच आहे की हायवेजला खूप जास्त स्पीडनी वाहनं असतात। याच्यामध्ये अगदी ट्रक आली आणि ट्रकच्या हवेलीसुद्धा बऱ्याच वेळा मोटरसायकल रस्त्याच्या खाली जातात आणि स्पीडमध्ये असल्यामुळे रस्त्याच्या खाली जाऊन झाडाला वगैरे धडकून अपघात होतो, आणि त्याच्यामध्ये तरुण वयातली मुलं 20 ते 30 वयोगटातली मुलं मरण्याचं प्रमाण जास्त आहे। त्याच्यामुळं ही सगळी उभरती पिढी आहे, आणि ही सर्व अपघातात मरण पावल्यावर कुटुंबावर अत्यंत वाईट त्याचे परिणाम होतात। त्यामुळं फक्त हेल्मेट वापरल्याने यातील कित्येक लोकांची जीव वाचणार आहे। त्याच्यामुळे हेल्मेट सक्ती करण्याची गरज आहे म्हणण्यापेक्षा लोकांनी स्वतःहून हेल्मेट वापरावी। तसंच आणखी एक आहे की 1989 पासून शासनाने प्रत्येक डीलरला, टू व्हीलरच्या डीलरला 2 हेल्मेट देण्याबद्दल सक्ती केलेली आहे। तिची सुद्धा अंमलबजावणी झाल्यास प्रत्येक गाडीमागे 2 हेल्मेट मिळतील, आणि लोकांना हेल्मेट मिळाल्यामुळे त्यांना वापरणं सोयीचं होईल, आणि तशी ती एकदा त्यांच्यामध्ये सवय निर्माण झाली हेल्मेट वापरायची तर ते सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत योग्य होईल।